सुख हे कणभर गोष्टींमध्ये लपलेलं असतं, फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे. आयुष्यात जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल. ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. माणसाने आयुष्य समजण्यात नाही तर आयुष्य जगण्यात वेळ घालवायला हवा. आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव तेव्हाच होते जेव्हा त्या गोष्टीची उणीव भासते. आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं. स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी, दुसऱ्यांच्या यशाशी नाही. इतरांना समजावणं सोपं असतं, खरा कस स्वतःची समजूत काढताना लागतो. कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात. सारखं नकारात्मक गोष्टींकडेच लक्ष देत राहिलं की मग सकारात्मक गोष्टी दिसेनाशा होतात. कमीपणा घ्यायला काही हरकत नाही, फक्त समोरच्याकडे समजून घेण्याचा मोठेपणा असावा. आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थिती तुम्हाला अधिक मजबूत बनवते. आत्मविश्वासाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. जीवनात जर यश हवं असेल तर मार्ग बदला, ध्येय नाही. आयुष्य आनंदी करायचं असेल तर रोज काहीतरी चांगलं आठवा आणि वाईट विसरा. प्रगतीचा मार्ग कधीच सोपा किंवा जलद नसतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि आभार व्यक्त करणाऱ्या हृदयाने करा. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव, जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच. कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्याच हातात असते. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.